श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर 12वी निकाल पाहताना ही काळजी घ्या. जाणून घेऊयात पूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याचप्रमाणे निकाल पाहण्यासाठी व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा किंवा गुगलवर nanafoundation.net या वेबसाईटला सर्च करा. आज तुम्हाला निकाल पाहण्यासाठी भरपूर लिंक भेटले असतील. कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका. तुमच्या मोबाईलमध्ये जीपे, फोन पे असेल तर ते अकाउंट शून्य होऊ शकतं, स्कॅम होऊ शकतं. हॅकर आज पूर्ण वाट बघत असतात आणि लिंक शेअर करत असतात. त्यामुळे नक्की कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका. ही सेफ आणि सुरक्षित लिंक आहे. गुगलवर सर्च करा किंवा व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेली आहे, या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला अधिकृतरित्या निकाल पाहता येईल. तर आपण बघूयात की महत्त्वाचे मुद्दे आपल्याला काय काळजी घ्यायची. आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण, शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थी आजच्या बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास व्हावा, त्याच्या आईवडिलांना सुख समृद्धी लावावी ही स्वामी चरणी प्रार्थना. नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, आज सर्वप्रथम तुम्हाला तुमचं हॉल तिकीट घ्यायचं आहे. त्या हॉल तिकीटमध्ये जे तुमचा सीट नंबर आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्या हॉल तिकीटवर तुमच्या आईचं जे नाव आहे ते स्पेलिंग तुम्हाला टाकायचं आहे, कारण सीट नंबर आणि आईचे नाव कंपल्सरी आहे. लक्षात ठेवा, जर आईचे नाव तुम्ही चुकीचं टाकलं, तुमच्या मनाने टाकलं तर ते चुकीचं असू शकतं. आणि दुसरी गोष्ट आणखीन एक असू शकते की शाळेत आपल्या आईचं नाव जे आहे तेच टाकलं पाहिजे आणि तेच हॉल तिकीटवर मेन्शन झालं असतं. परंतु कधी कधी चुकून आपण दुसरी स्पेलिंग टाकतो आणि त्यामुळे तो रिझल्ट आपल्याला दाखवत नाही. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुम्ही व्यवस्थित आईचं नाव जे आहे ते टाका, बघून तुमचा निकाल व्यवस्थित चांगलाच येईल. दुसरी गोष्ट, तुम्हाला कुठल्याही लिंकवर क्लिक करायचं नाही. तुम्हाला लिंकवर याच क्लिक करायचं आहे, nanafoundation.net. व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे किंवा गुगलवर डायरेक्टली सर्च करू शकता. तिथे कुठल्याही प्रकारचा तुम्हाला धोका नाहीये. तिसरी गोष्ट, त्याच्यामध्ये मी 4 वेबसाईट दिलेल्या आहेत. तुमच्या इथं एखाद्या वेबसाईटवर तुम्ही क्लिक केलं, तिथं निकाल दाखवत नसेल तर घाबरू नका, काळजी करू नका. दुसऱ्या वेबसाईटवरून निकाल चेक करा, कारण आज सर्व्हर डाऊन होऊ शकतो. 1 वाजता भरपूर लाखो विद्यार्थी ऍक्सेस करतील. त्यामुळे मी काही वेगळ्या वेबसाईट पाठवलेल्या आहेत, त्याच्यावर तुम्ही क्लिक करून निकाल सोप्या रीतीने बघू शकता. आणि चौथी गोष्ट, तुम्ही जरी नापास झालात, कमी विषय तुमचे आले किंवा 2 विषय नापास झाले, काही काळजी करू नका. त्याच्यानंतर भरपूर पर्याय असतात. रिचेकिंग असतो, रिव्हॉल्युशन असतो, त्यानंतर तुम्हाला फोटोकॉपी मागवता येते. त्यामुळे असे भरपूर पर्याय मी तुम्हाला सांगेल. आणि आपल्या आयुष्याची परीक्षा ही नाहीये, आपलं आयुष्य भरपूर मोठं आहे. त्यामुळे तुम्ही काहीच काळजी करू नका. निकालात सर्वच मुलं पास होणार आहेत ही स्वामी चरणी माझी प्रार्थना आहे. आणि होपफुली सगळे पास होतील. पॉझिटिव्ह राहा, डिप्रेशन मध्ये जाऊ नका, दुःखी होऊ नका. दुसऱ्याचा रिझल्ट पाहून आपले टक्केवारीची तुलना करू नका. जेवढे तुम्हाला टक्के भेटले त्यात समाधानी राहा. आपल्या आईवडिलांचा विचार करा, गुरुजनांचा विचार करा. आणि काही करण्याच्या आधी तुम्ही आपल्याला जे मार्क पडले त्यात समाधानी व्हा. लक्षात ठेवा, आज पण जे पण मोठे मोठे उद्योगपती झालेले आहेत त्यांची टक्केवारी नेहमी कमीच आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. ते नापास झालेले आहेत किंवा टक्केवारी कमी आहे, आज तेच मोठे मोठे उद्योजक बनले. त्यांच्या हाताखाली 1 नंबर आलेले लोक काम करतात. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तर निकाल पाहण्यासाठी तुम्हाला बघायचं nanafoundation.net किंवा व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करायचंय. तर होपफुली सर्वजण पास व्हावी, स्वामी चरणी प्रार्थना. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.